विषयी वाटते. Nobody wants to hear bad news. वाईट बातमी कुणालाही आवडत नाही. Is it right? बरोबर आहे. Everywhere in the world, people want to hear good news. जगामध्ये प्रत्येक ठिकाणी लोकांना चांगली बातमी ऐकायला आवडतं. A student wants to hear good news that he passed the exam. आणि परीक्षा झाल्यानंतर विद्यार्थ्यांना चांगली बातमी काय आवडते की ते पास झालेत, उत्तीर्ण झालेत. Is it right? बरोबर आहे. The person who is looking for a job and is waiting, all of a sudden, hear the good news, you got the job. आणि एक बेरोजगार व्यक्ती आणि तो कामाच्या शोधात आहे आणि एके दिवशी त्याला कळतं की त्याला नोकरी मिळालेली आहे. किती मोठी आनंदाची बातमी त्याच्यासाठी. A person who is sick, एक आजारी व्यक्ती आहे, all of a sudden get to know he is healed. आणि एका वेळेत त्याला कळतं की तो बरा झालेला आहे, आजारमुक्त झालेला आहे. And the person who has terrible disease and all of a sudden get to know there is a doctor who can treat his terrible fatal disease. आणि एका व्यक्तीला दुर्धर असा मोठा रोग झालेला आहे आणि एके दिवशी अचानक त्याला कळतं की या भयंकर रोगातून वाचवण्यासाठी, याच्यावर उपचार करण्यासाठी डॉक्टर तयार आहेत किंवा डॉक्टर यशस्वी होणार आहेत. Now, good news has great effect on our lives. आणि चांगल्या बातमीचा आमच्या जीवनावर मोठा परिणाम घडून येतो. Bad news has great effect on our lives. आणि तसाच वाईट बातमीचा देखील आमच्या जीवनावर परिणाम घडतो. Bad news bring depression. वाईट बातमी आम्हाला डिप्रेशन म्हणजे ताण तणावाखाली आणते. Bad news bring devastation, frustration. आणि वाईट बातमी आम्हाला वैफल्यग्रस्त बनवते, आम्हाला निराश बनवते. Bad news sometimes break our hearts. वाईट बातमी कधी कधी आमचं अंतःकरण भंगून टाकते. And because of the bad news, sometimes even people commit suicide. आणि वाईट बातमीमुळे अनेक वेळा लोक स्वतःचं जीवन संपवून टाकतात, आत्महत्या करतात. But good news is such have great effect on our lives. पण चांगल्या बातमीचा आमच्या जीवनावर मोठा प्रभाव पडतो. It affects our heart. आमच्या अंतःकरणावर तिचा प्रभाव पडतो. It affects our feelings. आमच्या भावनांवर त्याचा प्रभाव It पडतो. affects our mood. आमचा जो मूड आहे त्याच्यावर त्याचा प्रभाव पडतो. It affects our relationship. आमच्या नातेसंबंधावर प्रभाव पडतो. Good news has great effect. आणि चांगल्या बातमीचा मोठा प्रभाव आमच्या जीवनावर पडतो. If you have your Bible, would you please open with me Proverbs chapter 25, verse number 25. आणि आपले पवित्र शास्त्र आपण उघडूया आणि नीतिसूत्राचा ग्रंथ आपण काढूया. नीतिसूत्र याचा 25वा अध्याय. And the Bible says, as cold water to the very soul, so is the good news from a far country. नीतिसूत्र 25:25. तानेल्या जीवाला जसे गार पाणी तसे दूर देशाहून आलेले शुभ वर्तमान होय. So it is telling that like the cold water in a hot weather has great effect, so is the good news. आणि जसं उन्हाळ्यामध्ये थंड पाणी एखाद्या व्यक्तीला आराम देते त्याप्रमाणे चांगल्या बातमीचं आहे. Now you understand very well because you live in a hot country. आणि तुम्हाला त्याचा चांगला अनुभव आहे कारण तुम्ही उष्ण प्रदेशामध्ये राहणारे लोक आहात. And you know when it's a hot weather, nothing can satisfy except the nice cold water. आणि उन्हाळ्यामध्ये दुसऱ्या कशानेही आम्हाला बरं वाटत नाही जोपर्यंत आपण थंड पाणी पित नाही. Is that right? बरोबर आहे. That's why you put the ice. आणि मग अधिक थंड गार करण्यासाठी तुम्ही पाण्यामध्ये बर्फ घालता And then you will say, wow. आणि that मग was असं good." थंडगार पाणी पिल्यानंतर तुम्ही एकदम श्वास टाकता, वा किती छान. Yes. So good news has great effect on our lives. आणि चांगल्या बातमीचा आमच्या जीवनावर मोठा प्रभाव पडतो. People want to hear good news. आणि लोकांना चांगली बातमी ऐकणं नेहमी आवडतं. Evangelism is the good news. स्वार्थ प्रसार म्हणजे चांगली बातमी.
Now, what is good news according to the Bible? आणि पवित्र शास्त्राप्रमाणे चांगली बातमी काय आहे? What is that? काय आहे? We find that in 1 Corinthians chapter 15. पहिले कोरिंथी याचा 15व्या अध्यायामध्ये आम्ही ते वाचतो. 1 Corinthians chapter 15 and verse number 1. पहिले कोरिंथी 15वा अध्याय पहिलं वचन. Moreover, brethren, I declare to you the gospel. Gospel means good news, which I preach to you, which you also receive, in which you stand. पहिले कोरिंथी 15:1. बंधुजन हो, जी सुवार्ता मी तुम्हा सांगितली, जिचा तुम्ही स्वीकार केला, जिच्यात तुम्ही स्थिरही राहत आहात, By which also you were saved, if you hold fast that word which I preached to you, unless you believed in vain. जिच्याद्वारे तुमचे तारण होत आहे, तीच सुवार्ता मी तुम्हास कळवितो, ज्या वचनाने मी तुम्हासी सुवार्ता सांगितली, त्या वचनानुसार ती तुम्ही दृढ धरली असेल. And now there is an explanation, the definition of this good news. आणि स्वार्था म्हणजे चांगली बातमी, तिची व्याख्या या ठिकाणी दिलेली आहे. Verse number 3 and 4. तिसरं आणि चौथं वचन. For I delivered to you first of all that which you also received, that Christ died for our sin according to the scripture. कारण मला जे सांगण्यात आले ते मी तुम्हास सांगून टाकले, त्यापैकी मुख्य हे की शास्त्राप्रमाणे ख्रिस्त तुमच्या आमच्या पापांबद्दल मरण पावला. So Jesus died for our sin according to the scripture. There was something background. There was something that was telling that Jesus will die. आणि प्रभू येशू ख्रिस्त तुमच्या आमच्या पापांसाठी वधस्तंभावर मरण पावला. त्याच्या वधस्तंभावर मरण्याच्या पाठीमाग एक महत्वाचं कारण होतं. And that he was buried and he rose again on the third day according to the scripture. तो पुरला गेला, शास्त्राप्रमाणे तिसऱ्या दिवशी त्याला पुन्हा उठवण्यात आले. So here we find Jesus died, he was buried and he rose again. या ठिकाणी आम्ही पाहतो प्रभू येशू ख्रिस्त वधस्तंभावर मरण पावला, त्याला पुरण्यात आलं आणि तो मरणातून पुन्हा पुनरुत्थित झाला. And then he did that everything according to the scripture. आणि या सगळ्या गोष्टी प्रभू येशू ख्रिस्तानं शास्त्राप्रमाणे केल्या. So his death was not just all of a sudden, he was doing something wrong and people killed him. आणि त्याचं जे मरण होतं प्रभू येशू ख्रिस्ताचं, ते एकाएकी अकस्मात घडलेलं नव्हतं. त्यानं काहीतरी चूक केली म्हणून त्याला मारण्यात आलं असं नव्हतं. Do you understand that? तुम्हाला हे समजतं का? That it was according to the scripture. प्रभू येशू ख्रिस्ताचं वधस्तंभावरील मरण हे देवाच्या वचनाप्रमाणे, शास्त्राप्रमाणे होतं. It was told many times in God's word. आणि देवाच्या वचनामध्ये अनेक वेळा प्रभू येशू ख्रिस्ताच्या मरणाचा उल्लेख किंवा मरणाची भविष्यवाणी आम्ही पाहतो. So Jesus died. प्रभू येशू ख्रिस्त मरण पावला. Number one, पहिली गोष्ट, for what? कशासाठी? People die. लोक मरतात. Some die for some cause. आणि काही लोक काही कारणासाठी मरण पावतात. Some people just die because the time comes, sickness, and this is the rhythm of life, people die. आणि ही जगरहाटी आहे. आजारी पडून लोक मरतात, अपघातामध्ये लोक मरतात आणि मरण ही एक जगरहाटीचा हा एक भाग आहे. So, but he died for our sin. पण प्रभू येशू ख्रिस्ताचं मरण आमच्या
पापाकरिता झालं. That's very important. हे फार महत्वाचं आहे. So, what is sin? आता पाप म्हणजे नक्की काय? What is sin? We know sin is something that is wrong. आणि पाप म्हणजे मुख्यतः आम्ही पाहतो जे चुकीचं आहे अशी गोष्ट. You know, in every culture, people have the concept of right and wrong. प्रत्येक संस्कृतीमध्ये लोकांच्या अशा धारणा आहेत किंवा चालीरीती आहेत की काय बरोबर आहे, काय चूक आहे. Is it right? बरोबर आहे. In every culture, even deep down in the forest, in the jungle of Africa, in Amazon, anywhere. आणि आफ्रिका, अमेझॉन मधल्या खोलवर जंगलात देखील जे आदिवासी राहतात त्यांच्या देखील काही कल्पना आहेत, काय बरोबर आहे जीवनामध्ये आणि काय चुकीचं आहे. There is a concept of something that is right and something wrong. आणि प्रत्येक मानवासाठी हे एक कारण आहे की प्रत्येक मानव सुशिक्षित असो अशिक्षित की काय बरोबर आणि काय चूक हे त्यानं ठरवलेलं आहे. That's why in every language there is a word called sin. आणि म्हणून प्रत्येक भाषेमध्ये पाप हा शब्द आहे. Okay? In every language. प्रत्येक भाषेमध्ये. So the word come in a language when there is a something, concept of something. आणि हा शब्द कशामुळे आला की त्यामाग एक कल्पना आहे, एक विचार आहे. If the thing doesn't exist, for that something the word will not exist. आणि एखादी गोष्ट जर अस्तित्वाचंच नाही तर त्या गोष्टी संबंधाचा शब्द अस्तित्वात असणं शक्य नाही. If people don't have snow, they will not have word for snow. आणि बर्फ जर अस्तित्वात नसता तर बर्फ हा शब्दच निर्माण झाला नसता. Okay? बरोबर आहे. So that's why when in some culture they want to translate that he has washed my sin whiter than the snow, and people have never seen a snow, they have to find some other word. आणि वचन सांगतं की येशूनं आमची पाप बर्फासारखी शुद्ध पांढरी केलेली आहेत आणि बर्फ जर हा अस्तित्वात नसता तर बर्फासारखं म्हणजे काय त्यासाठी आम्हाला दुसरा शब्द शोधावा लागला असता. If you have never seen snow, you will not say, what is that snow? White, black, red? I don't know. आणि बर्फ जर तुम्ही पाहिला नसता किंवा बर्फ म्हणजे काय हे जर तुम्हाला माहित नसलं तर बर्फ कोणत्या रंगाचा असतो, पांढरा असतो, निळा असतो, पिवळा असतो, तुम्हाला कळणारच नाही. What is the point I'm trying to make it? आणि मी तुम्हाला कोणता मुद्दा समजावून देत आहे. Unless something exists or there is a concept of something, the word will not be in that language. आणि एखादी गोष्ट जर अस्तित्वात नसेल तर त्या गोष्टी संबंधीचा शब्द शब्दकोशामध्ये असू शकत नाही. But in every dictionary of the world, there is a word called sin. पण जगातल्या प्रत्येक भाषेच्या शब्दकोशामध्ये पाप हा शब्द आम्हाला आढळतो. It means something is wrong. त्याचा अर्थ काहीतरी चुकलेला आहे. So if something is wrong, then there must be something right. आणि मग काय जर चुकलेलं असेल तर नक्कीच काहीतरी बरोबर असलं पाहिजे. All right? बरोबर If आहे. something up, then something down. काय जर वरती आहे तर काहीतरी खाली असलं If पाहिजे. something right, something left. उजवीकडे काय आहे तर डावीकडे काय असलं पाहिजे. If something black, then something white. जर काही काळ्या रंगाचं असेल तर काही पांढऱ्या रंगाचं देखील असलं That's पाहिजे. the way it works. आणि अशा प्रकारे हे कार्य करतं. So there is a concept that we have done something wrong. आणि मग ही अशी धारणा आहे की आम्ही काय तर चुकीचं केलेलं आहे And we call it sin. आणि आम्ही त्याला पाप असं म्हणतो. All right? बरोबर आहे. We have broken God's law. आणि हे चुकीचं काय केलेलं आहे, आम्ही देवाचा नियम मोडलेला आहे. We have disobeyed God, rebel against God. आणि आम्ही जिवंत देवाची आज्ञा
पाळली नाही, आम्ही त्याचा आज्ञाभंग केलेला आहे. God was telling us something and we did opposite to that. देवानं आम्हाला एक गोष्ट करायला सांगितली, पण आम्ही ती गोष्ट न करता त्याच्या बरोबर विरोधक असलेली गोष्ट केली. It is like parents at आई वडील लहान लेकरांना सांगतात की अग्नीपासून लांब राहा, हात लावू नका. okay, बरोबर आहे. but anyhow the child touched the fire पण जर लेकरानं अग्नीमध्ये जाळामध्ये जर हात घातला and it burns child's finger or hand. आणि मग जर लेकराच्या हाताला त्या आगीमुळे जर इजा झाली, A child has disobeyed. का ती इजा झाली? कारण लेखनानं आज्ञा पाळली नाही. So म्हणून the loving parents will say, I must do something now. मग जे प्रेमळ आई वडील आहेत ते काय करतात? आता या लेकरासाठी काहीतरी करणं गरजेचं आहे. I don't want my child to suffer. आणि लेकराला आगीमध्ये हात घातला, त्याचा हात भाजलेला आहे आणि तो तसाच राहावा अशी आई वडिलांची इच्छा नाही. Allow my child. आणि हे माझं लेकरू आहे I don't want my child to lose his hands or finger. आणि माझ्या लेकराचे बोट त्याला त्रास व्हावा किंवा त्याच्या हाताला त्रास व्हावा अशी आमची इच्छा I नाही. must do everything आणि मी काहीही करून माझ्या लेकराला यातून वाचवणार. so the hand would be restored, the fingers would be restored. आणि मग आई वडील काय करतात? त्या भाजल्यावर उपचार करतात आणि त्याची बोट किंवा त्या लेकराचा हात पहिल्यासारखा करतात. And that's what God did. आणि देवानं तेच केलं. Hallelujah. हालेलुया. That's what God did. देवानं असंच केलं. When we sin against God, ज्यावेळेला आम्ही देवाविरुद्ध पाप केलं, we know Adam and Eve sinned against God. आम्हाला माहित आहे आदाम आणि हवेनं देवाची आज्ञा मोडून पाप केलं We suffered. आणि आम्ही सगळी मानवजात दुःखामध्ये आलो. They started to suffer, and even their boys, the first boy killed the second boy. आणि या जगामध्ये पाप आलं, पापामागून मरण आलं, दुःख आलं आणि आम्ही पाहतो पहिला खून जर कुणाचा झाला असेल तर एका भावानं आपल्या सख्या भावाचा खून केला. You see? Sin is a terrible thing. आणि पाप हे महाभयंकर आहे. Parents say, don't use drugs. आणि आई वडील लेकरांना सांगतात मादक पदार्थाला हात लावू नका. And young people use drugs. आणि जे मादक पदार्थांच्या आहारी गेलेले लोक आहेत ते मादक पदार्थांचा उपयोग करतात. They want to get high. आणि त्यांना नशा करायची असते. Okay? So Satan tells them, oh, use drugs, you will get high. Very strong man. हा. आणि मग Lot of power. सैतान अशा लोकांना सांगतो की नशिले पदार्थ वापरा आणि ते वापरल्यानंतर तुमच्या अंगात महान शक्ती येईल आणि तुम्हाला नशा येईल आणि एका वेगळ्या दुनियेचा तुम्हाला अनुभव येईल. You will get high, you will fly. आणि तुम्हाला नशा चढेल, जणू काय तुम्हाला हवेत तरंगल्याचा अनुभव येईल. But Satan doesn't tell that eventually you will die. पण सैतान त्यांना सांगत नाही असं तुम्ही जर वारंवार केलं तर काही दिवसानंतर तुमचा मृत्यू होईल. Do you understand? तुम्हाला समजतं? With sin, we always suffer. आणि पाप हे आम्हाला नेहमी दुःख देतं. Sin destroy our lives. पाप आमच्या जीवनाचा नेहमीच नाश करतं. It destroy our relationship. पाप आमचे नातेसंबंध बिघडवून टाकतं. As I give you the example, Me- Cain killed Abel. आणि मी तुम्हाला उदाहरण दिल्याप्रमाणे कायनानं आपल्या सख्या भावाचा हाबेलाचा खून केला. That anger he couldn't hold. आणि जो राग कायनाला आला होता तो राग तो थांबवू शकला नाही. Terrible. So when something wrong happened, God had a plan. आणि ज्या वेळेला काही चुकीचं घडतं त्या चुकीपासून बरोबर करण्यासाठी देवाकडे नेहमी योजना असते. Now God had a plan that
one day he will send his son to die for our sin. आणि देवाकडं पापाविषयी योजना काय होती? देवाकडे ही योजना होती की एके दिवशी देवाचा एकुलता एक पुत्र मानवाच्या पापासाठी वधस्तंभावर मारण्यासाठी देव पाठवणार होता. And he will die for the sins of the world. आणि हा देवाचा एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त वधस्तंभावर सर्व मानव जातीच्या सर्व पापांची दंडाज्ञा भोगण्यासाठी मरण पावला. Now to do that, God was preparing people to the blood sacrifices in the Old Testament. आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभावरील बलिदानासाठी तयारी म्हणून देव जुन्या करारामध्ये अनेक प्राण्यांच्या अर्पणासंबंधी लोकांशी बोलत होता. Now we know there is a blood sacrifice in every religion. आम्हाला माहित आहे की जगातल्या जवळजवळ प्रत्येक धर्मामध्ये रक्ताचं अर्पण हे ठरलेलं आहे. Is it right? बरोबर आहे? Of course you are very familiar with your culture that the blood sacrifice is very, very important. आणि तुम्ही आजूबाजूच्या संस्कृतीमध्ये ख्रिस्तीतर धर्मामध्ये देखील पाहता की देवी दैवतांना बळी देणं, कोंबड्याचा असो बकऱ्याचा असो, हे नेहमी घडलेलं आम्ही आमच्या आजूबाजूला पाहतो. But the question is, why the blood sacrifice? पण आता प्रश्न आहे की रक्ताचंच अर्पण कशासाठी? Why? का? The Bible gives us the answer पवित्र शास्त्र आम्हाला त्याचं उत्तर देतं. in Leviticus chapter 17 verse number 11. आणि लेव्य 17:11 मध्ये आम्ही वाचतो. The Bible says, life is in the blood. पवित्र शास्त्र सांगतं की जीवन हे रक्तामध्ये आहे. Okay? So when you give blood, you really give life. आणि ज्या वेळेला तुम्ही रक्त अर्पण करता त्यावेळेला जणू काय तुम्ही जीवन अर्पण करता. Okay? बरोबर आहे? So that's why the blood sacrifice is so important. आणि म्हणून रक्ताचं अर्पण हे फार महत्वाचं आहे. And God was preparing his people that one day he will send his son to die for our sin, to die for the sins of the world once and for all. आणि देव अनेक वर्ष यहुदी लोकांची तयारी करत होता. त्याद्वारे जणू काय त्यांना सांगत होता की एके दिवशी मी माझ्या पुत्राला सर्व मानव जातीच्या सर्व पापांसाठी वधस्तंभावर अर्पण म्हणून पाठवणार आहे. Now people were giving their sacrifices, but that was temporary. That was for a short time. जुन्या करारामध्ये अनेक अर्पण यहुदी लोक करताना निवास मंडपामध्ये मंदिरामध्ये आम्ही पाहतो. पण ही अर्पण तात्पुरती होती, काही काळासाठी होती, ती वारंवार करावी लागत होती. So it is the same thing in every religion. They give their sacrifices over and over for the forgiveness of their sin. आणि अनेक धर्मामध्ये किंवा प्रत्येक धर्मामध्ये अशी कोणती ना कोणती रीत आहे किंवा प्रथा आहे, परंपरा आहे की वारंवार प्रत्येक वर्षी किंवा अमावास्येला, पौर्णिमेला, प्रत्येक महिन्याला ते रक्ताचं अर्पण देवी दैवतांना करताना आम्ही पाहतो. And they offer sacrifices and they have many other rituals. आणि फक्त ते रक्ताचं अर्पण करत नाहीत तर त्याबरोबर अनेक पूजेचे विधी त्याच्याबरोबर ते करतात. Some go to their holy rivers to take a bath. काही लोक पवित्र नदीकडे जातात आणि त्या पवित्र नदीमध्ये आंघोळ करतात. Some go to the holy place for pilgrimage. आणि काही Like लोक Muslim go to Mecca. आणि जसे मुस्लिम लोक मक्का मदिना या पवित्र स्थानाकडे जातात तसं अनेक लोक त्यांच्या त्यांच्या धर्मामध्ये दिलेल्या पवित्र स्थानाकडे, तीर्थक्षेत्राकडे जातात. So all the time people are trying to please their deity. आणि अशा प्रकारे
अर्पण करून किंवा तीर्थयात्रेला भेट देऊन किंवा पवित्र नदीमध्ये स्नान करून लोक आपल्या पापापासून सुटका करण्यासाठी आपल्या दैवतांना खुश करण्याचा, संतोष देण्याचा प्रयत्न करतात. In every religion, people have known God as a God of judgment. आणि प्रत्येक धर्मामध्ये लोकांचा असा विश्वास आहे की देव हा मानव जातीचा न्याय करणारा देव आहे. They have known God as a God of wrath and judgment. आणि त्यांना माहिती आहे की देव हा वाईट गोष्टींचा द्वेष करतो, वाईट लोकांचा तो न्याय करतो, त्यांना शिक्षा करतो. But in the Bible, there is a God who loves us. परंतु पवित्र शास्त्राचा देव असा देव आहे, तो न्यायी आहे, पण तो लोकांवर प्रीती करणारा आहे. Hallelujah. Hallelujah. And that's why the Bible says, म्हणून पवित्र शास्त्र for सांगतं, God so loved the world that he gave his only begotten son. देवाने जगावर एवढी मोठी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला. God so loved the world. देवाने जगावर प्रीती केली. God of the Bible is a God of love. पवित्र शास्त्राचा देव हा प्रीती करणारा देव आहे. In love, people give. आणि ज्या वेळेला लोक प्रीती करतात त्यावेळेला ते नेहमी द्यायला शिकतात. Is it right? बरोबर आहे. In love, people give beautiful things. आणि प्रीती करणारे लोक दुसऱ्यांना अनेक उत्तमोत्तम गोष्टी देतात, बक्षीस देतात. You know that when young people are in love with each other, तुम्हाला माहित आहे, तरुण तरुणी ज्या वेळेला एकमेकांच्या प्रेमात पडतात त्यावेळेला एकमेकांना ते भेटी देतात. oh, they will buy a nice perfume. हा, मग ते काय चांगली अत्तराची बाटली खरेदी करतात. Is it right? बरोबर आहे. Or the girls will buy a very nice, what can they buy? You don't know yet. Okay. काय मग You will know very soon. हा, मुली काय खरेदी करतात आपल्या मित्राला भेट देण्यासाठी? Okay? In love, people give. आणि प्रीती करणारे लोक एकमेकांसाठी भेटी देण्यासाठी उत्सुक असतात. In judgment, people demand. आणि न्याय करणारे लोक काहीतरी गोष्टींची अपेक्षा करतात. Now you give this, you give this. आणि मग न्याय करणारे काय म्हणतात, तुम्ही असं केलं पाहिजे, तुम्ही हे दिलं पाहिजे, तुम्ही ते दिलं पाहिजे. Now you have to do this, you have to do this, you have to do this. आणि तुम्ही असं केलं पाहिजे, असं केलं पाहिजे आणि असं देखील केलं पाहिजे. In love, you give and you say, I will do something for you. पण प्रीती करणारे लोक काय करतात, दुसऱ्याला देतात आणि ते म्हणतात तुमच्यासाठी मी काहीही करायला तयार आहे. Hallelujah. And God so loved the world that he gave his only begotten son. देवाने जगावर प्रीती केली आणि जगासाठी आपला एकुलता एक पुत्र दिला. He gave his one and only precious son. देवाने आमच्यासाठी आपला एकुलता एक मौल्यवान पुत्र दिला. So that whosoever believe in him जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो shall not perish but have everlasting life. त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं. So in every religion, people are doing something to please their deity. म्हणून प्रत्येक धर्मामध्ये लोक आपल्या देवी दैवतांना खुश करण्यासाठी अर्पण देण्याचा प्रयत्न करतात. Do you understand that? तुम्हाला हे समजलं? In every religion. प्रत्येक धर्मामध्ये. And they are doing everything to reach to God. आणि हे सगळं ते कशासाठी करतात? देवापर्यंत पोहोचण्यासाठी. But God of the Bible, पण पवित्र शास्त्राचा देव He come down to take us up there. पण पवित्र शास्त्राचा देव मानवाला
तुम्हाला मला भेटण्यासाठी स्वर्गातून उतरून पृथ्वीवर आला, आम्हाला स्वर्गात नेण्यासाठी. Isn't that wonderful? आणि किती अद्भुत आहे नाही का? Hallelujah. And this Hallelujah. is a good news. आणि हीच चांगली बातमी आहे. That I love you, I will do something for you. आणि देव म्हणतो, मी तुमच्यावर इतकी प्रीती करो, तुमच्यासाठी मला काय तर केलंच पाहिजे. It's like parents saying to the child, I told you don't touch the fire, but no problem, I'm going to do something for you. आणि हे आई वडिलांचं लेकरांना सांगण्यासाठी आहे. मी तुला सांगितलं होतं आगीमध्ये हात घालू नको, पण तू घातलास, तुझा हात भाजला, पण काय हरकत नाही, आता तो कसा बरा करायचा ते मी पाहतो. Now, cruel parents will only say, now this is your problem, I told you, don't do it, you burned your hand, now you do. You bring the medicine, you bring the ointment, you bring the cream. That's your problem. आता दुष्ट आई वडील असतील तर काय म्हणतील, आधी तुला सांगितलं होतं हात घालू नको, हात घातला, आता भाजला, आता तुझं तू बघ, जाऊन औषध विकत घे, क्रीम लाव, त्याला औषध लाव, कसं बरा करायचं हे तुझी जबाबदारी. But the loving parents will say, you did something wrong, but I'm going to do something for you. पण प्रेमळ आई वडील काय म्हणतील, तू चूक केली, आज्ञा पाळली नाही, हरकत नाही, पण तुझा हात आता कसा बरा करायचा ते आम्ही पाहतो. And that's what God of the Bible did. आणि पवित्र शास्त्राच्या देवानं हेच केलं. आमेन. That's why it's good news. आणि म्हणून ही चांगली बातमी आहे, उत्तम बातमी आहे. Hallelujah. हालेलुया. And when we believe, we have life that will never end. आणि ज्या वेळेला या उत्तम बातमीवर आम्ही विश्वास ठेवतो, त्यावेळेला आम्हाला कधी न संपणार स्वर्गीय जीवन, देवाचं जीवन, सार्वकालिक जीवन प्राप्त होतं. Now, in every religion, there is a concept of afterlife. आणि प्रत्येक धर्मामध्ये मरणानंतर त्या जीवनासंबंधी काही कल्पना आहेत. Okay? In every religion. प्रत्येक धर्मामध्ये. I have studied many religions of the world. जगामधल्या अनेक धर्मांचा मी अभ्यास केलेला आहे. Okay? Even those ancient tribal religion, but they have this concept that there is life after death. आणि अतिप्राचीन अशा काही आदिवासी लोकांच्या मध्ये देखील ह्या कल्पना आहेत की मरणानंतर देखील एक जीवन अस्तित्वात आहे. Of course, some believe that there is a cycle after that. काही धर्मामधील लोक असा विश्वास ठेवतात की मरणानंतर पुनर्जन्म होतो आणि अनेक पुनर्जन्मानंतर परत त्याला मानव जन्म प्राप्त होतो. Of course, you understand. तुम्हाला हे कळतं पुनर्जन्माविषयी. Some people believe that there is only one life, you die, and after that there is judgment. आणि काही लोकांचा असा विश्वास आहे की हे मानवी जीवन फक्त एकदाच आहे आणि तुम्ही मेल्यानंतर मग तुमचा न्याय होतो, तुम्ही पुन्हा जन्म घेत नाही. And if you have done something right, you go to the place called heaven or paradise. आणि तुम्ही जर काय जगामध्ये जीवनामध्ये चांगल्या गोष्टी केल्या असतील तर तुम्ही स्वर्गामध्ये किंवा सुखलोक नावाच्या ठिकाणी जाल. And if you have done something wrong, you will go to the place called hell. आणि जर तुम्ही जीवनामध्ये काही चुकीच्या गोष्टी केल्या असतील तर तुम्ही नरक नावाच्या ठिकाणी जाल. So there is a concept of life after death. आणि म्हणून प्रत्येक धर्मामध्ये मरणानंतरच्या जीवनासंबंधी काही कल्पना आहेत. Everywhere. प्रत्येक ठिकाणी. Everywhere. प्रत्येक ठिकाणी. Even people who don't have the Bible or a religious book, still they believe there is life after death. आणि ज्या लोकांना पवित्र शास्त्र माहित नाही किंवा जे लोक अशिक्षित आहेत, अशा लोकांच्या देखील धारणा आहेत, कल्पना आहेत, श्रद्धा आहेत की मेल्यानंतरचं एक जीवन अस्तित्वात आहे. I mean, how it's possible even? आणि मग हे कसं काही शक्य आहे? Think about that.
त्याबद्दल विचार करा. Nobody told them. They don't have any religious book, but still they believe there is life after death. आणि अनेक लोकांच्या मध्ये त्यांच्याकडे कुठलाही ग्रंथ नाही, पुस्तक नाही, मार्गदर्शक तत्व नाहीत, तरी त्यांची अशी श्रद्धा आहे, असा विश्वास आहे की मेल्यानंतर एक जीवन अस्तित्वात आहे. Bible give us the answer. पवित्र शास्त्र त्याचं उत्तर आम्हाला In the देतं. book of Ecclesiastes chapter 3, the Bible says God has put eternity in our hearts. आणि उपदेशकाच्या 3ऱ्या अध्यायामध्ये आम्हाला देव सांगतो की देवानं सार्वकालिकता आमच्या अंतःकरणामध्ये घातलेली आहे. So there is a concept of everlasting life or life after death. आणि म्हणून मानवासाठी सार्वकालिक जीवन किंवा मरणानंतरचं जीवन अस्तित्वात आहे हे त्याला वाटतं. So there are two things. 2 गोष्टी आहेत. I have done something wrong, that's called sin. मी काहीतरी चुकीचं केलेलं आहे, ते पाप आहे. I must do something मी काहीतरी केलं पाहिजे for the forgiveness of my sin, for pleasing my deity, my God. आणि मग त्या पापापासून सुटण्यासाठी किंवा पापाच्या शिक्षेपासून सुटण्यासाठी माझ्या देवी दैवतांना खुश करण्यासाठी मला काहीतरी केलं पाहिजे. Or my God, who is a God of death and destruction, is going to kill me and going to harm me. नाहीतर जो माझा देव, जो मृत्यूचा आणि नाशाचा देव आहे, तो मेल्यानंतर माझं काही चांगलं करणार नाही. And I must do my puja, do my worship, and also do my offering, sacrifices, do everything that can help please my God. आणि माझ्या देवी दैवतांना खुश करण्यासाठी मला त्यांची पूजा केली पाहिजे, त्यांची आराधना केली पाहिजे, त्यांना अर्पण दिलं पाहिजे. Number 2, दुसरी गोष्ट, when my life on this earth is over, I want to have better life after. या पृथ्वी तलावर माझं जीवन नष्ट झाल्यानंतर म्हणजे माझ्या मरणानंतर मला एक चांगल्या जीवनाची अपेक्षा आहे. Okay, and as I said, that there is a cycle. You come back to life in a different form. Okay, आणि मगाशी and then you die, and then so there is endless cycle. आणि काही धर्मामध्ये अशी श्रद्धा आहे, त्यांचा असा विश्वास आहे की मनुष्य योनीतून मग अनेक पुनर्जन्म होतात, प्राण्यांचे, पक्ष्यांचे, आणि अनेक पुनर्जन्मानंतर त्यांना परत मानव देह मिळतो. असं पुनर्जन्मावर अनेक धर्माचे लोक विश्वास ठेवणारे आहेत. But according to the Bible, पवित्र शास्त्राप्रमाणे every soul is very important and unique. आणि प्रत्येक मानवी आत्मा देवासाठी फार महत्वाचा आहे. All of you are very unique. आणि तुम्ही प्रत्येक जण एकमेव असे व्यक्ती आहात. Nobody has a fingerprint like you. आणि तुम्हाला माहित आहे जगामध्ये अब्जावधी लोक आहेत, पण कुणाच्याही बोटाचे ठसे एकमेकांशी जुळणारे नाहीत. Your DNA has all the information and lot of information. आणि तुमच्या रक्तामध्ये असलेलं तुमचा डीएनए म्हणजे तुमचं गुणसूत्र हे जगामध्ये दुसऱ्या कुणाच्याही डीएनएशी गुणसूत्राशी मिळणार नाही. What is the point I'm trying to make? मी तुम्हाला काय समजावून देत आहे? All of you are very special. तुम्ही प्रत्येक जण देवासाठी फार महत्वाचे आहात. All of you are very unique. तुम्ही प्रत्येक जण जगामध्ये विशिष्ट असे व्यक्ती आहात. No one is like you. तुमच्यासारखं जगामध्ये दुसरं कोणीही नाही. You are very, very special. आणि तुम्ही देवासाठी फार फार
महत्वाचे व्यक्ती आहात. Isn't that wonderful? आणि हे किती अद्भुत आहे. You are girls very special. आणि ज्या मुली आहेत तुम्ही फार महत्वाच्या आहात. And I know that. आणि The मला- way you were leading the worship was incredible. आणि तुम्ही ज्या प्रकारे आराधनेमध्ये आम्हाला चालवत होता ते अद्भुत होतं. Hallelujah. Amen. I was really touched by your worship. आणि या तुमच्या आराधनेनं माझ्या हृदयाला स्पर्श झाला. I thank the Lord for this wonderful young people. आणि या तरुणीबद्दल मी देवाचे आभार मानतो. So please remember, you are so unique. You are so special. आणि म्हणून हे लक्षात ठेवा तुम्ही फार महत्वाच्या व्यक्ती आहात. देवासाठी तुम्ही मौल्यवान आहात. Okay? And hai. that's why your children are very special. Don't tell them you're nothing. You're महत्वाचे आहेत. तुम्ही कधी त्यांना म्हणू नका तुझं काय होणार नाही, तुला काय जगामध्ये करता येणार नाही, तू एकदम नालायक आहेस, तुझा काय उपयोग नाही जगामध्ये, असं कधी त्यांना म्हणू नका. Nakama. Is it right? Yeah. निकम्मा Yes. No. असं कधी त्यांना म्हणू नका. Tell your child, you are so special. हा, आपल्या लेकरांना जवळ घ्या, त्यांना सांगा लेक तू फार महत्वाचा आहे. जरी तुला कमी मार्क पडलेले असले, जरी तू नापास झालेला असला तर देवासाठी तू फार महत्वाची व्यक्ती You आहे. will be very successful in life. आणि तू जगामध्ये खूप यशस्वी होणार, कारण देव तसा म्हणतो. Let me tell you why Jewish people are so successful in the world. तुम्हाला एक गोष्ट सांगतो, जगामध्ये हे यहुदी लोक, इस्रायल लोक हे इतके संपन्न आशीर्वादित का बरं आहेत? Now Jewish people are very small in number. हा, जगामध्ये हे अतिशय कमी टक्केवारी असलेले लोक आहेत, पण ते जगामध्ये सगळ्यात श्रीमंत असणारे लोक आहेत, सगळ्यात विद्वान असतील, सगळ्यात जास्त नोबेल पारितोषिक ज्यांना मिळालेले आहेत. Number one, पहिली गोष्ट, even when the child is in the womb, the mother take care of her body. हा, ज्या वेळेला यहुदी स्त्रीच्या गर्भामध्ये लेकरू असतं, त्या गर्भापासून त्या लेकरांवर देवाचे संस्कार करण्याची सुरुवात होते. Okay? बरोबर आहे. And it's good for the mothers. Good lesson for the mothers. हा, सर्व आयांसाठी हा महत्वाचा धडा आहे. And also good lesson for the husband या that they really treat their wives very well. हा, आणि Not during pregnancy, but always. हा, आणि फक्त गरोदरपणामध्येच नव्हे तर सदा सर्व काळ, आणि नवरे लोकांनी आपल्या बायकांची चांगल्या प्रकारे काळजी घ्यावी. So when the child comes to this world, ज्या वेळेला लेकराचा जन्म होतो, guess what? काय होतं? They always encourage their children. हा, आणि यहुदी आई वडील नेहमी आपल्या लेकरांना उत्तेजन देतात. And because of that encouragement, आणि त्या उत्तेजनामुळे they are the best scientists, they are the best doctors, they are the best in business, in everything. हा, आणि देवाच्या वचनातून दिलेल्या उत्तेजनामुळे जगामध्ये यहुदी लोक आम्हाला उच्च पदावर दिसतात, आशीर्वादित दिसतात. Think about 94%, 95% Nobel Prize holder are the Jewish people. आणि विचार करा, जगामधलं सर्वात जे उत्तम पारितोषिक नोबेल पारितोषिक आहे, त्या नोबेल पारितोषिकाचे आतापर्यंतचे मानकरी जवळजवळ 94-95% लोक कोण आहेत? हे सगळे यहुदी आहेत, इस्रायली लोक आहेत. What is the point I'm trying to make? तुम्हाला कोणता मुद्दा मी समजावून देत आहे? Every child is so special and so unique. आणि प्रत्येक लेकरू हे महत्वाचं आहे, ते एकमेव आहे. All of you are so unique and special. तुम्ही प्रत्येक जण देवासाठी महत्वाचे आहात, एकमेव आहात. Don't just think, oh, I'm nothing, I'm nothing. हा, तुम्ही I'm असं nobody.
असा कधी विचार करू नका माझ्यानं काय होत नाही, काय होणार पण नाही, माझा काय उपयोग नाही जगामध्ये. No, I'm a child of God. हा, तुम्ही म्हटलं पाहिजे मी देवाचं लेकरू आहे, I'm मी a महत्वाचं daughter आहे. of God. I'm a princess of God. हा, मी देवाची राजकन्या आहे, मी देवाची कन्या आहे. God has a plan for my life. हा, देवाची माझ्यासाठी योजना आहे. And I'm so special that even God's only son, Jesus, died for my sin. हा, आणि मी इतके महत्वाचे आहे की देवाचा एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त माझ्या पापांसाठी वधस्तंभावर मारला गेला. Hallelujah. Thank you, Jesus. हालेलुया. You are unique. तुम्ही महत्वाचे आहात, एकमेव आहात, You're special. तुम्ही सर्व महत्वाचे आहात. God has a plan for your life. तुमच्या प्रत्येकाच्या जीवनासाठी देवाची एक योजना आहे. You are not here by accident. आणि तुम्ही अपघाताने या जगामध्ये आलेले नाही. And you say, Lord, आणि तुम्ही म्हणा प्रभू, let your plan and purpose fulfill in my life. आणि हे देवा तुझी पवित्र उत्तम इच्छा माझ्या जीवनामध्ये पूर्ण होऊ दे. And as long as I live on this earth, आणि मी जोपर्यंत या पृथ्वी तलावर आहे I want to worship you. आणि मला तुझी आराधना I करायची want to आहे, love you. मला तुझ्यावर प्रीती करायची आहे. I want to do everything that is according to your will, according to your ways, according to your word. आणि तुझ्या वचनाप्रमाणे, तुझ्या हेतूप्रमाणे आणि तुझ्या आज्ञेप्रमाणे मला जीवन जगायचं आहे. Hallelujah. आमेन. And that's why the Bible says, love the Lord with all your heart, with all your soul, with all your mind. आणि मग वचन आम्हाला काय सांगतं की तुम्ही पूर्ण जीवाने, पूर्ण शक्तीने, पूर्ण बुद्धीने आपल्या देवावर प्रीती करा. You know, there is a difference between Christianity and other religion. आणि ख्रिस्तीत्व आणि जगामधले इतर धर्म यामध्ये काय फरक आहे? Okay? What is the difference? काय फरक आहे? The difference is, when we worship God, we don't worship for the sake of collecting our religious points. हा, आम्ही ज्या वेळेला आमच्या जिवंत देवाची आराधना करतो त्यावेळेला आम्ही काही धार्मिक कृत्य, पूजा अर्चा पार पाडण्याचा प्रयत्न करत नाही की मला करायचंच आहे, आठवड्यातनं एकदा हे केलंच पाहिजे, यासाठी आम्ही रविवारी आराधना करत नाही. Our worship is an expression of our thanksgiving, our gratitude. आमची आराधना प्रत्येक रविवारची किंवा दररोजच्या आमच्या मननामधील वैयक्तिक कुटुंबामधली ही देवानं आमच्यासाठी केलेल्या उपकाराची कृतज्ञता म्हणून आम्ही करतो. When we give, we don't give to collect the religious points. हा, ज्या वेळेला आम्ही देवाला अर्पण देतो त्यावेळेला एक धार्मिक कृत्य द्यायला पाहिजे म्हणून आम्ही देत नाही. Our giving is out of love, and we give to see God's kingdom come. हा, आम्ही का देवाला अर्पण देतो? देवानं आमच्यासाठी जे दिले त्याची आठवण ठेवून कृतज्ञतेनं आणि देवाच्या राज्याच्या वाढीसाठी आम्ही अर्पण देतो. Is it right? बरोबर आहे? In every religion, people do fasting, prayer, pilgrimage, what we call sacrifices, everything. हा, प्रत्येक धर्मामध्ये लोक उपास करतात, प्रार्थना करतात, तीर्थक्षेत्रांना भेटी देतात, सत्कृत्य किंवा पुण्यकृत्य करतात. कशासाठी करतात? की त्यांना करायला भाग आहे म्हणून. Why? का? So that I can get lot of points, religious points. काही लोकांना त्या सत्कृत्याद्वारे, पुण्यकृत्याद्वारे काही पॉइंट्स किंवा काही गोष्टी मिळवायच्या असतात, जेणेकरून मरणानंतरच्या जीवनामध्ये त्यांना चांगल्या ठिकाणी जाता येईल. But let me tell you, तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो, still people are not sure about eternity. पण मरणानंतरच्या जीवनाबद्दल, सार्वकालिक जीवनाबद्दल अनेक लोकांना खात्री पटलेली नाही. It is so tragic. It is so painful. आणि हे किती दुःखदायक आहे.
की अनेक लोकांना मरणानंतरच्या जीवनाबद्दल नक्की खात्री वाटत नाही. It is painful. आणि हे दुःखदायक आहे. You do everything तुम्ही प्रत्येक गोष्ट करता and still you're not sure where you will end up. आणि तुम्हाला खात्री नाही की तुम्ही नक्की मरणानंतर कुठं पोहोचणार आहात. But in Christianity, पण ख्रिस्तीत्वामध्ये we have assurance, we have certainty. आम्हाला पूर्ण 101% खात्री देण्यात आली आहे. Hallelujah. Paul said, absent from the body to be present with the Lord. संत पाऊल काय म्हणतो, मी देहाने या ठिकाणी नसणार पण दुसऱ्या क्षणाला मी प्रभू जवळ असणार. Jesus said, येशू म्हणाला, because I live, मी जगतो you shall live also. तुम्ही देखील जिवंत राहाल. Hallelujah. Amen. He lives. He died for our sin and he rose again. प्रभू येशू वधस्तंभावर आमच्या पापांसाठी मरण पावला, त्याला पुरण्यात आले, पण तिसऱ्या दिवशी मरणातून विजय होऊन तो पुन्हा जिवंत झाला. He lives forever and forever. आणि आता तो सदा सर्व काळ जिवंत आहे. This is our good news. आणि हीच आमची उत्तम बातमी आहे. I think we will take a little break. आता आपण काही काळ Is it right? थांबणार आहोत, ब्रेक घेऊया. We can take a break. Okay. And then from John chapter 4, we are going to glean some principle. How can we share this good news? आणि मग योहानाच्या 4थ्या अध्यायामधून काही तत्व आम्ही पाहणार आहोत की ही उत्तम बातमी जी आमच्याकडे आहे ती आम्ही आमच्या शेजाऱ्या पाजाऱ्यांना, जगातल्या लोकांना कशा प्रकारे देऊ शकतो. And if you want to share something, we will give you opportunity to share. आणि तुमच्यापैकी कुणाला जर काही या संबंधी स्वार्थे संबंधी साक्ष द्यायचे असेल तर तुम्हाला ही संधी If आहे. you will have any question, we will love to answer those questions. Pastor Dongre knows a lot. आणि मग तुमचा काही या स्वार्थे संबंधी, स्वार्था प्रसारासंबंधी काही जर प्रश्न असतील तर तुम्ही खुलेपणाने, मोकळेपणाने ते विचारू शकता. त्यांची आम्ही उत्तर देण्याचा प्रयत्न करू. All right? बरोबर आहे. God bless you. देव तुम्हाला आशीर्वाद Let's have a देव. word of prayer. आपण प्रार्थना करूया. Father in heaven, स्वर्गीय पित्या, thank you for giving us the good news. आम्हाला शुभवार्ता दिल्याबद्दल धन्यवाद. Good news is that you died for our sins. आणि उत्तम बातमी ही आहे